आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज। मैं हूं आपके साथ शेख जुबैर। खबरों के आगाज से पहले एक नजर डालते हैं आज की अहम सुर्खियों पर। वजीर आला एकनाथ शिंदे के हाथों डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में छत्रपति शिवाजी महाराज के मुजस्समे की नकाब कुशाई। वेदांता और फॉक्सकॉन गुजरात में मुंतकिल करने के खिलाफ पुरजोर एहतजाज। और खुलदाबाद में हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का पुरजोश इस्तकबाल। अब खबरें तफसील से। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में नस्ब किए गए छत्रपति शिवाजी महाराज के घोड़सवार मुजस्समे की रस्म नकाब कुशाई वजीर आला एकनाथ शिंदे के हाथों अमल में आई। रियासत में 75,000 खाली नशिस्तें पुर की जाएगी, ऐसा ऐलान वजीर आला एकनाथ शिंदे ने किया। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में छत्रपति शिवाजी महाराज के घोड़सवार मुजस्समे की नकाब कुशाई वजीर आला के हाथों अमल में आई। इस मौके पर वो मुखातिब थे। भारतीय जनता पार्टी शिंदे ग्रुप हुकूमत को 2 माह हो गए हैं। अब तक 450 अवामी बहबूद के फैसले किए गए। ये बात वजीर आला ने कही। इस मौके पर बतौर मेहमानान खुसूसी वजीर आला एकनाथ शिंदे, वजीर सनत उदय सावंत, वजीर ज़राअत अब्दुलसत्तार, इमदाद बाहमी वजीर अतुल सावे, रोजगार जमानत फल पैदावार वजीर संदीपान भोमरे, रुकन असम्बली संजय शिरसाट, प्रदीप जायसवाल, नारायण कुचे, वाइस चांसलर प्रमोद यौले मौजूद थे। होता है तसा 2 महिन्यापूर्वी आम्ही देखील एक मोठा कार्यक्रम 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी आम्ही केला आहे। त्यामुळे आता आपल्याला मी सांगतो 2 महिन्यामध्ये जवळपास 400-450 नवीन निर्णय आम्ही घेतले। हे सरकार जे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून आपल्याला माहित आहे की आम्ही जे तुम्हाला पाहिजे ते देणार आहोत आणि म्हणून आम्ही 75वा अमृत महोत्सवी वर्ष आहे म्हणून आम्ही 75,000 लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे तुमची भरती होणारच आहे। आणि त्याचबरोबर जी पद मंजूर आहेत तीच करायची ना, बरोबर ना? त्यामुळे नक्की आपल्याला सगळ्यांना त्याचा लाभ होईल, कारण शेवटी सरकार जे आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचं आपलं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे। आणि म्हणून त्याचबरोबर आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मला देखील हा संधी मिळाली। मी स्वतःला भाग्यवान समजतो की इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना, बाबासाहेबांना नमन करण्याची संधी मला मिळाली। कुलगुरूंनी आपल्या सांगितले, त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत या ठिकाणी। संतपीठाला तर आपण पैसे देणारच आहोत, तो निर्णय आपण घेतलेला आहे सरकारने। आणि आज या विद्यापीठात देखील आपण जे म्हणालेले आहात की नवीन विद्यार्थी वसतिगृह असेल, विद्यार्थी वसतिगृहाचं विस्तारीकरण असेल, या आणखी जे काही आपण अभ्यासन केंद्र संकुल बांधकाम असेल, सामाजिक शास्त्र विभाग संकुल बांधकाम असेल, असे अनेक विषय आम्ही ठेवलेले आहेत। आपण नक्की यामध्ये शासन तुमच्या बरोबर आहे, तुम्ही चांगलं काम करताय। 4.5 लाख विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत आणि विद्यादानाचं हे खऱ्या अर्थाने मोठं केंद्र आहे आणि त्यामुळे शासन तुमच्या मागणीचा नक्कीच सकारात्मक विचार करून निर्णय घेईल अशी खात्री आपल्याला मी या ठिकाणी देतो। शेवटी या ठिकाणी हे उद्याचं आपलं देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे आणि या सगळ्यांसाठी जेवढं काय करता येईल ते नक्की आपलं सरकार करेल आणि त्यामुळे काळजी करू नका। तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा
पूर्ण करण्याचं हे सरकार नक्की कटिबद्ध आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा मी आपल्याला आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रसंगी सगळ्यांना खूप खूप मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के सदर रामदास आठवले ने आज सूबेदारी गेस्ट हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस मुनक़िद की थी। आइंदा म्यूनसिपल कॉरपोरेशन के इंतखाबात भारतीय जनता पार्टी, शिंदे ग्रुप और आरपीआई मुश्तरका तौर पर लड़ेंगे, ये बात रामदास आठवले ने कही। किरण चव्हाण जो आहे हा बौद्ध समाजाचा तरुण होता आणि जमिनीच्या वादावरून त्याचा त्या ठिकाणी मर्डर करण्यात आला. त्याचबरोबर जनार्दन कसारे हे मातंग समाजाचे होते आणि गायरान जमीन जी आहे ती ते कसत होते आणि बाजूलाच असणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यामध्ये ते मूल पावलेले आहे. तर एकतर दलितांच्यावर अशा पद्धतीनं अत्याचार करणारी मेंटॅलिटी जी आहे ती थांबवणं अत्यंत आवश्यक आहे. मराठा समाज आणि दलितांनी एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे आणि मराठा आरक्षणाची भूमिका मी सर्वात अगोदर मांडलेली आहे आणि त्यामुळं मराठा समाजाबरोबर वाद करण्याची भूमिका आमची अजिबात नाही आहे. उलट मराठा समाजासोबत आपण मित्रत्व निर्माण केलं पाहिजे आणि BJPला सशक्त करण्यामध्ये आमचाही काय प्रमाणात वाटा आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची जी ताकद आहे ती सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि त्यामुळं आम्ही BJP सोबत आहोत. आम्ही BJP सोबत आहोत आणि राजकारणामध्ये कधी काय होईल काय सांगता येत नाही. जर अशी काय चुकीच्या पद्धतीनं कुणी पोलीस ऑफिसरनी काय मराठा समाजाविरोधामध्ये काय मत व्यक्त केलं असेल तर त्याची चौकशी करून त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे. एका समाजाचा अपमान करण्याचा प्रयत्न कुणी करणं योग्य नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज सगळ्यामध्ये ताकदवार समाज आहे. म्हणजे सगळ्यामध्ये मोठी पॉप्युलेशन असणारा समाज आहे. त्या समाजाचा व्हिडिओद्वारे अपमान करण्याची भूमिका मांडणं अयोग्य आहे. त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. झाल्यानं नव्हती. आम्ही अनेक केसेस मिटवण्याचा प्रयत्न केला होता पण शिर्डीमध्ये थोडासा एक संभ्रम निर्माण करण्यात आला आणि ॲट्रॉसिटीच्या त्या मुद्द्यावर मी त्या ठिकाणी आलो होतो. पण आता लोकांकडूनच मागणी होती. मला रोज लोकांचे फोन येतात की आपण इकडे आलं पाहिजे. पाहूया अजून पावणे 2 वर्षाचा कार्यकाल आहे. म्हणजे इलेक्शन मे महिन्यामध्ये एप्रिल मे 2024 येणार आहे. औरंगाबाद में टीवी सेंटर इलाके में आज रियासती हुकूमत और मरकज़ी हुकूमत के खिलाफ शिवसेना की जानिब से वेदांता फॉक्सकॉन सनती गुजरात में मुंतकिल करने की मजम्मत में आज एहतजाज किया गया। वेदांता फॉक्सकॉन सनतें गुजरात में मुंतकिल करने के खिलाफ आज टीवी सेंटर पर शिवसेना की जानिब से पुरजोर एहतजाज किया गया। महाराष्ट्र हुकूमत को अंधेरे में रखने वाली शिंदे फडणवीस हुकूमत के खिलाफ एहतजाज किया गया। इस मौके पर शहरी, नौजवान, शिवसैनिक, ओहदेदार और कॉर्पोरेटर्स वगैरह मौजूद थे। यामुळे या महाराष्ट्रातील तमाम तरुणांवर जो अन्याय झालेला आहे, जवळपास 1.5 लाख तरुण बेरोजगार झालेले आहेत. ज्या तरुणांना एक आशा होती या महाराष्ट्र सरकारकडनं मागच्या, त्या सरकारच्या ज्या योजना होत्या त्या आता योजना हे केंद्र सरकार एक करून देत आहे. या महाराष्ट्रातील अनेक रोजगार जे माध्यम आहे जे गुजरातमध्ये हलवल्या गेलेले आहे, जसा काही हिऱ्याच्या व्यापारी असेल त्यांना तिकडे नेलेलं आहे, व्यवसायाचं एक मोठं युनिट गेलेलं आहे. असे वेगळे वेगळे जे महाराष्ट्रामध्ये उद्योग आणणारे आणि महाराष्ट्रामध्ये देवणी मिळवून देणारे जे उद्योगधंदे होते ते केंद्र सरकार यांच्या माध्यमातून हे गुजरातला फसवण्यात येत आहे. यावेळेस एवढा अन्याय या महाराष्ट्रामध्ये कधीही झालेला नाही. तो अन्याय आपल्यावर होतो आहे आणि हा अन्याय आणि हा रोजगार जो युवकांचा उडालेला आहे, यामुळे युवक हा पेटून उठणार आहे. येणाऱ्या काळामध्ये हा मोठे आंदोलन या संदर्भात होणार आहे. मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो तरुणांना की तुम्ही सगळेजण जागृत व्हा आणि या जागृतीतून आपण एक महाराष्ट्रातला एक तरुण सगळा देश कसा पेटू शकतो हे दाखवून द्या. सरकारला 17 सितंबर को मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन के मौके पर सुबह 6:45 बजे वजीर आला एकनाथ शिंदे के हाथों परचम कुशाई की जाएगी। बाद अज़ा शहदा को खराज अकीदत पेश किया जाएगा। मराठवाड़ा के वज़रा, शहर के अरकान असम्बली, ज़िला कलेक्टर, म्यूनसिपल कॉरपोरेशन कमिश्नर वगैरह मुअज़्ज़िज़ शख्सियतें इस मौके पर मौजूद रहेगी।
मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन के मौके पर कल सिद्धार्थ गार्डन में होने वाले प्रोग्राम की रंगीन तालीम आज 9 बजे सिद्धार्थ गार्डन में ली गई। इस मौके पर डिविजनल कमिश्नर सुनील केंद्रेकर, जिला कलेक्टर सुनील चौहान, औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन के कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी, मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारस मंडलेचा, अवामी राब्ता वजीर तौसीफ अहमद, कारगुजार एजुकेशन ऑफिसर संजीव सोनार वगैरह अफसरान मौजूद थे। मराठवाडा मुक्ती संग्रामातील याच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी पूर्ण तयारी 90% ही तयारी पूर्ण पद्धतीने झालेली या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। आपण या ठिकाणी जर बघितलं तर कशा पद्धतीनं मनपाचे कर्मचारी या ठिकाणी ही तयारी करताना आपल्याला दिसत आहे। उद्या सकाळी ठीक 6:45 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होणार आणि त्यांच्या हस्तेची या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर काही चित्रप्रदर्शनी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि एकंदरीत सकाळी ठीक 6:45 वाजता ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होऊन आपण या ठिकाणी त्याच ठिकाणी तिरंगा ध्वजारोहण या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि दुसरीकडे जर बघितलं पण या ठिकाणी जे मराठवाड्यातील जे हुतात्मे झालेले आहे या हुतात्म्यांना याच ठिकाणावरून एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम छोट्या खाणी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। असा एकंदरीत कार्यक्रम या ठिकाणी उद्या सकाळी 7 वाजता या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी पार पडणार आहे। एडियनसाठी मी देवराज जळे, औरंगाबाद। अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होंगे। वक्फे के बाद आपका इस्तकबाल है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के रहनुमा नीज़ मरकज़ी समाजी बहबूद वज़ीर रामदास आठवले ने खिरडी कत्ल मामले में चौहान ख़ानदान को 20 लाख रुपये इमदाद देने का ऐलान किया। खुलदाबाद ताल्लुक़े के खिरडी में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के रहनुमा नीज़ मरकज़ी समाजी बहबूद वज़ीर रामदास आठवले ने आज 20 यौम कबल हुए दलित कत्ल के सिलसिले में चौहान ख़ानदान को दिलासा दिया। उन्होंने चौहान ख़ानदान को 20 लाख रुपये इमदाद देने का तयक़ुन दिया। ख़ासतौर पर स्टेज पर उन्होंने चौहान ख़ानदान से मुलाकात की। ऐसी वारदात दोबारा न हो, ये बात आठवले ने कही। इसकी इत्तला खुलदाबाद से हमारे नुमाइंदे हुसैन पटेल ने दी। अत्यंत ऍक्टिव्ह असणारा तरुण होता आणि अचानक त्याच्यामध्ये तो गेला, तोही गेला आणि ते 2 लोक गेले म्हणजे ते जेलमध्ये गेले। त्यांना फाशी मिळाल्याची आपली मागणी आहे। एवढ्याच्या रागामुळं सगळं ते कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त झालं। ते 2 जण आतमध्ये गेले, त्यामुळं राग अशा पद्धतीनं काढून त्याच्यामध्ये प्रचंड स्वतःचे नुकसान करून घेणं ही गोष्ट बरोबर नाही। आणि अनेक वेळेला सगळ्या लोकांना माहिती असतानाही की असं काही झालं की आपल्याला शिक्षा होणार आहे, आपले जीवन बर्बाद होणार आहे, आपलं कुटुंब बर्बाद होणार आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून वागलं पाहिजे। पण या अशा मनाच्या अहंकारापायी दलितांची जमीन आपल्या बाजूला असू नये अशा पद्धतीची मनामध्ये भावना ठेवून जो रागाने हल्ला करण्यात आला त्याच्यामध्ये किरण गेला, पण हे त्यांचं दुसरं कुटुंब जे आहे ते त्यामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यामुळे गावकऱ्यांना खुलदाबाद शिवसेना और तमाम महाराष्ट्र के साथ गद्दारी कर इख्तदार हासिल करने वाले गद्दारों को हज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा के तौर पर सुकून से इख्तदार पर बैठने नहीं देंगे। ऐसा इशारा हज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने दिया है। आज खुलदाबाद में हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का पुरजोश इस्तकबाल किया गया। इस मौके पर उन्होंने अपनी मुखातिबत में कहा कि खुलदाबाद शिवसेना और तमाम महाराष्ट्र में गद्दारी करके इख्तदार हासिल करने वाले गद्दारों को बतौर हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा हम सुकून से नहीं बैठने देंगे। इस मौके पर डिप्टी ज़िला चीफ लक्ष्मण सांगड़े, कृष्णा पाटिल, डोनगांवकर वगैरह मौजूद थे। इसकी इत्तला खुलदाबाद से हुसैन पटेल ने दी। आणि जे आपण तळागाळात काम करत असतो त्याच्या अनुभवाच्या बळावर फक्त 5 दिवसाच्या अधिवेशनात सुद्धा सत्ताधाऱ्यांना घाम फोडून दाखवला गेला। आणि तुम्ही रोज बघत असाल
अवामी मफाद मरदमशुमारी की जाए, इस मुतालबे पर क्रांति तंजीम की जानिब से डिविजनल कमिश्नर सुनील केंद्रेकर को महजर पेश किया गया। मीडिया से बातचीत करते हुए तंजीम के सदर राहुल सावड़वे ने अपने मुतालबात पेश किए। ओबीसींची शोकांतिका आहे मंडल आयोग कमिशनने ज्यावेळेस 3744 जाती आयडेंटिफाय केल्या, 6500 जातीपैकी 3743 जाती त्यांनी असं सांगितलं की या देशामध्ये निम्म्यापेक्षा जाती ह्या ओबीसी मध्ये येतात. परंतु त्यावेळेस सुद्धा 52% मागणी असताना सुद्धा व्हीपी सिंगांनी 27% आरक्षण देण्यात आलं. म्हणजे उरलेल्या सुद्धा ओबीसींना त्यांचे अजूनही त्यांचं स्थान पक्क केलेलं नाही. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा 360 जाती ह्या पटलावरती आहेत. उरलेल्या जाती कुठे आहेत? जर आयडेंटिफिकेशन पूर्ण होत आहे आणि त्यांची जर संख्या त्या ठिकाणी तुम्ही पटलावर घेत नसाल तर त्यांना न्याय कसा देणार? म्हणून आम्ही ह्या भूमिकेत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी मनवतो आहोत. खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य झालेलो आहोत का? आजही आरक्षणासाठी जर आपल्याला झगडावं लागत असेल तर आपण खरंच स्वातंत्र्य आहोत का? आणि आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरं करायला पाहिजे का? बाबासाहेबांच्या स्वप्नातला हा भारत आहे का? हा नक्कीच बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत नाही, परंतु भारतीय नागरिकांसाठी हा 75वा आपल्याला वर्धापन दिन साजरा होऊ शकतो. कारण या ठिकाणी जोपर्यंत हे प्रस्थापित लोक या ठिकाणी जातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करून त्यांचं फावून घेत असतील, त्यांच्या राजकीय सत्तेमध्ये फक्त त्यांचा फायदा घेत असतील, यांना फक्त डोके म्हणून जोपर्यंत वापरत राहतील आणि जोपर्यंत यांच्यामध्ये अवेअरनेस तयार होत नाही की आपल्या न्याय हक्काची लढाई ही संविधानिक स्वरूपात आपल्याला कशी लढायची, म्हणून आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचून त्यांना संविधानाच्या बाबतीत असणाऱ्या त्यांच्या हक्क अधिकाराच्या सर्व बाबी समजून सांगून या लढाईमध्ये प्रत्येकाला येण्याचं आवाहन करून आम्ही या ठिकाणची मुवमेंट ही रन करतोय. जात म्हणून त्याच्याकडनं बघता इथला असणारा प्रत्येक नागरिक हा माझा बंधू भाव निर्माण करून त्यांनी एकमेकांच्या लढाईमध्ये उभे राहणे आणि या ठिकाणी असणारे आयरनवर असणारे बेरोजगारीचे प्रश्न असतील, आरक्षणाचे प्रश्न असतील, सामाजिक उन्नतीचे प्रश्न असतील, औद्योगिक क्षेत्रातले प्रश्न असतील, या सर्वांचा लढा आम्ही एकत्रपणे या ठिकानी उभा करत आहोत आणि संघटनेच्या वतीने संविधानिक लढा आम्ही याला या ठिकाणी असं महाराष्ट्र रियासती जय संघर्ष गाड़ी मालकान और ड्राइवर्स तंजीम की जानिब से आज जिला कलेक्टर के रूबरू एहतजाज किया गया। इस मौके पर मीडिया से मुखातिबत में संजय हड़नोर ने मुतालबात पेश किए। मागील 6 वर्षापासून आमच्याशी मागणी की जे प्रायव्हेट गाड्याला पासिंग आहे ती टॅक्सीला पासिंग द्या. जसं इनोवाला 6+1 आहे टॅक्सीला आणि प्रायव्हेटला 7+1 आहे. तर आमचं मागणी आहे जसं क्रुझरला इतर राज्यामध्ये 11+1ची पासिंग आहे तसं महाराष्ट्रात पण द्या. म्हणजे हा चोर टॅक्सीचा शिक्का पुसल्या जाईल. मागील 6 वर्ष आत्ताच माननीय आपले महाराष्ट्राचे ट्रान्सपोर्ट कमिशनर साहेबांसोबत आमची मुंबईला मिटिंग झाली तेव्हाही त्यांनी आम्हाला फक्त आश्वासनच दिलं. आश्वासन देत आहे पण हे करत नाही. त्याच्यामुळं आज जो क्रुझरवाला ड्रायव्हर आहे तो खेड्यापाड्यात अशाही ठिकाणी जातो जिथे शासनाची बस जात नाही. सर्वसामान्य लोकांची सेवा करतो आणि विशेष म्हणलं तर सर्वात जास्त म्हणजे शेतकऱ्याचे लेकरे ह्याच्यामध्ये म्हणजे जयसंघर्ष चालक मालक सामाजिक संस्थेसाठी वारंवार आंदोलन केली जात आहेत, शासन दरबारी निवेदन दिले जात आहेत, परंतु आतापर्यंत ह्याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलेलं दिसत नाही आहे. त्यामुळे आज आमचा हा सगळा वाहन चालक आणि मालक रस्त्यावर उतरलेला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्ता आहेत. वाहन चालकांच्या कुटुंबासाठी आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती व्हावी हे अतिशय गरजेचं आहे आणि ऑनलाईन चालन भरण्याची जी पद्धत आहे ती शासनाने बंद करावी. त्याच्यामध्ये शिथिलीकरण आणावं आणि कायमस्वरूपी ती बंद करावी जसं पूर्वी चालत होतं अशा पद्धतीने ते करण्यात यावं. आणि त्यामुळे हे आमचं जे आंदोलन आहे हे अतिशय कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने आम्ही करतोय आणि राज्य शासनाने याचा अतिशय गंभीरपणे विचार करावा, नाहीतर मग आमची पुढची तयारी असते. पीपल्स एजुकेशन सोसाइटी के साबिका स्टूडेंट्स की जानिब से कायम किए गए मिलिंद नागसिन वन स्टूडेंट्स वेलफेयर एसोसिएशन की जानिब से आलमी यौम जमहूरियत के मौके पर दस्तखत के मुकाबले का अहतमाम किया गया था। पीपल्स एजुकेशन सोसाइटी के साबिका तलबा ने कायम किए गए मिलिंद नागसेन वन स्टूडेंट्स वेलफेयर एसोसिएशन की जानिब से आज मिलिंद मल्टीपर्पज़ हाई स्कूल में आलमी जमहूरियत दिन के मौके पर खुशखती मुकाबले का अहतमाम किया गया था। इस मुकाबले में 120 तलबा और तालिबात ने हिस्सा लिया और खुशखती का मुजाहरा किया। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले फिर एक नज़र डालते आज की अहम सुर्खियों पर। वजीर आला एकनाथ शिंदे के हाथों डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में
छत्रपति शिवाजी महाराज के मुजस्समे की नकाब कुशाई, वेदांता और फॉक्सकॉन गुजरात में मुंतकिल करने के खिलाफ पुरजोर एहतजाज, और खुलदाबाद में हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का पुरजोश इस्तकबाल। ये थी आज की अहम खबरें। कल फिर मुलाकात होगी ताज़ा तरीन खबरों के साथ। तब तक देखते रहे एडेन उर्दू न्यूज़। आदाब।